नमस्कार मित्रांनो, मराठी माहिती दूध या यूट्यूब चॅनलच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने खूप महत्त्वाची अशी एक योजना अंमलात आणलेली आहे. मित्रांनो, त्या योजनेचं नाव आहे जिवंत 7/12. या योजनेचा जो GR आहे मित्रांनो, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही हा जो शासनाचा GR आहे तो तुम्ही डाउनलोडिंग करून घेऊ शकता व पाहू शकता. जिवंत 7/12 ही योजना नेमकी काय आहे? तर मित्रांनो, जे काही 7/12 धारक आहेत, ज्यांचा मृत्यू झालेला आहे परंतु 7/12ला अजून देखील त्यांचं नाव आहे. मग काहींचे आजोबांच्या नावावरती आहेत, काहींच्या वडिलांच्या नावावरती आहेत, काहींचे आपले चुलते कोण मोठे असतील त्यांच्या नावावरती जमिनी आहेत मित्रांनो. त्यामुळे शासनाच्या इतर काही योजना असतील, PM किसान असेल, पीक नुकसान भरपाई असेल, महा-DBT असेल किंवा इतर शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनेचा लाभ त्या शेतकऱ्याला घेताना खूप अडचणी निर्माण होत आहेत. तसेच हे 7/12 अद्ययावत असणे ही शासनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो, शासनाने ही खूप मोठी व खूप चांगली अशी ही योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, जिवंत 7/12 ही योजना मित्रांनो 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यामध्ये ही योजना राबवण्यात येत होती. या योजनेला मित्रांनो खूप चांगला असा प्रतिसाद लोकांच्याकडून मिळालेला आहे व खूप चांगल्या प्रकारे काम या योजनेमध्ये झालेलं आहे. त्यामुळे या योजनेची दखल घेऊन मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत शासनाने निर्देश दिले आहेत. तर या योजनेचा नेमका कार्यक्रम कसा असणार आहे मित्रांनो, तर 1 एप्रिल 2025 पासून जे ग्राम महसूल अधिकारी म्हणजे जे तलाठी आहेत त्यांनी त्यांच्या आधिपत्याखाली येणारा जो काही सजा आहे त्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये जी काही न्यायप्रविष्ट प्रकरणे म्हणजे ज्यांचे काही कारणास्तव वाद निर्माण होऊन न्यायालयामध्ये ती प्रकरणे प्रविष्ट आहेत, अशी प्रकरणे वगळून गावामध्ये वारस नोंद होण्यासाठी इतर जी काही प्रकरणे आहेत, जे काही 7/12 आहेत त्याची यादी तयार करून आपल्या गावच्या चावडीवरती दिनांक 1/4/25 ते 5/4/25 या दरम्यान गावचे ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी प्रसिद्ध करायचे आहे. ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर मित्रांनो 6/4/25 ते 20/4/25 या कालावधीमध्ये त्या यादीमध्ये ज्या काही लोकांची नावं येतील त्यांनी महसूल अधिकाऱ्याशी संपर्क साधून त्यांना जी काही कागदपत्रे लागणार असतील म्हणजे वारसासंबंधीचे आवश्यक कागदपत्रे म्हणजे मृत्यू दाखला असेल, त्यानंतरनं ॲफिडेविट असेल, प्रतिज्ञापत्र असेल, स्वयंघोषणापत्र असेल, पोलीस पाटील दाखला असेल किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्याकडून कोणता दाखला असेल, तसेच जे काही आपले वारस असतील त्यांचे नाव, वय, पत्ते, मोबाईल नंबर, रहिवासी पुरावा असे जी काही महत्त्वाची कागदपत्रे आहेत ती तुम्हाला त्यांच्याजवळ सादर करावी लागणार आहेत. मित्रांनो, ही कागदपत्रे सादर केल्यानंतर मित्रांनो याची स्थानिक चौकशी करून मंडळ अधिकारी त्यांचे मार्फत वारस ठराव फेरफार प्रणालीमध्ये मंजूर करणार आहेत व त्यांनी ते मंजूर केल्यानंतर 21/4/25 ते 10/5/25 ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांनी फेरफार प्रणालीमध्ये त्याची वारस नोंद घालून फेरफार तयार करायचा आहे व या कार्यपद्धतीवरती मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफार निर्णय घेऊन त्यानुसार 7/12 दुरुस्त करायचा आहे, जेणेकरून सर्व 7/12 हे जिवंत व्यक्ती असणाऱ्या 7/12वर नोंदविल्या जातील. खूप महत्त्वपूर्ण व खूप चांगली अशी योजना मित्रांनो महाराष्ट्र शासनाने राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर या योजनेचा सर्व शेतकऱ्यांनी खरोखरच लाभ घेतला पाहिजे, कारण आपण स्वतःहून महसूल विभागाकडे किंवा तलाठी कार्यालयाकडे वारस नोंदीसाठी
हेलपटे मारत असतो, परंतु आपल्याला बरीच कारणे व बरीच अडचणी सांगितल्या जातात, परंतु या गोष्टीची शासनाने गांभीर्याने नोंद घेऊन शासनानेच मोहीम राबवण्याची ठरवलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, यामध्ये सर्व शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन आपला जो काही 7/12 असेल त्याच्यावरती आपली नावे अद्ययावत करणे खूप महत्त्वाचे आहे. कारण ही जर नावे अद्ययावत नसतील तर तुम्हाला PM किसान असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल, पीक नुकसान भरपाई असेल किंवा बँकेमध्ये आपल्याला काही लोनचे कामं असतील, सर्व बाबीमध्ये आपल्याला अडचणी येत असतात मित्रांनो. त्यामुळे आपले 7/12 अद्ययावत करण्याची ही खूप मोठी संधी शेतकऱ्याला चालून आलेली आहे. या संधीचा फायदा घेऊन मित्रांनो, या योजनेत सर्वांनी सामील होऊन आपल्या 7/12वरती जे काही आपले मयत असतील त्यांना वारस म्हणून आपली व्यवस्थित नोंद करून घेणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, असा हा खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे मित्रांनो. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना, सर्व ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून ही खूप महत्त्वपूर्ण असलेली अपडेट सर्व शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचेल व या योजनेचा लाभ हा सर्व शेतकऱ्यांना घेता येईल. धन्यवाद.